UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। कल्याणमध्ये लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचं कार्ट समोर होतं। पैसे ओतले, साध्या कार्यकर्त्याला पाडण्यासाठी पंतप्रधान आले, पण शिवसैनिकांनी 4 लाख मतं दिली। उद्धव ठाकरेंचा श्रीकांत शिंदेंवर निशाणा। मुलाशी काय भिडता, बापाशी भिडा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना थेट आव्हान। हिऱ्याच्या पोटी गारगोटी जन्माला आली, ठाकरेंवर टीकास्त्र। तुम्ही हिऱ्याच्या पोटी आलेला ढेकूण आहात का, ज्याला मोदी सारखे चिरडत आहेत? संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर पलटवार। कल्याण डोंबिवली आपला बालेकिल्ला, गद्दारीचा डाग पुसून टाका। दीपेश म्हात्रेंच्या पक्षप्रवेशावेळी ठाकरेंचं आवाहन। सत्तेच्या लोभापायी शिवसेना संपवणाऱ्यांना परत घेणार नाही, ठाकरेंचा शिंदेंना इशारा। रश्मी ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात। ठाण्यातील टेंभी नाक्याच्या देवीची रश्मी ठाकरेंच्या हस्ते आरती। उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं। ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी आमचा संघर्ष। सरकार आल्यास संजय राऊत मुख्यमंत्री होणार का, या प्रश्नावर राऊतांची प्रतिक्रिया। अरबी समुद्रातील शिवस्मारक रखडल्यानं संभाजीराजे संतापले। संभाजीराजेंकडून जलपूजन झालेल्या ठिकाणाची बोटीनं पाहणी। मोजक्या कार्यकर्त्यांसह राजेंचा पाहणी दौरा। सरदार पटेलांचं स्मारक झालं, मग छत्रपतींचं स्मारक अजून का उभं नाही? अरबी समुद्रातील शिवरायांच्या स्मारकावरून संभाजीराजेंचा सरकारला सवाल। शिवस्मारक होऊ नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसच्या वकिलाचाही संभाजीराजेंनी समाचार घ्यावा। आम्ही कोर्टात भांडतोय, शिवरायांचं स्मारक मंजूर करून घेऊ, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। मराठा आंदोलकांच्या मागणीला शरद पवारांचं समर्थन नाही। 75% आरक्षणाच्या मागणीवरून पवारांची भूमिका स्पष्ट होतीये, फडणवीसांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदे आज किंवा उद्या दिल्लीत जाण्याची शक्यता। शहांसोबत नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक। फडणवीसही दिल्लीत जाण्याची शक्यता। राजकारणात कधी कोण काय भूमिका घेईल सांगता येत नाही, अलर्ट रहा, कधीही ब्रेकिंग न्यूज मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य। आमदार सुनील टिंगरेंविरोधात सुप्रिया सुळे मैदानात। टिंगरे कुठल्या तोंडाने मतं मागणार? 2 लोकांचा जीव गेला, त्यांच्या हातावर खून। सुळेंचा टिंगरेंवर गंभीर आरोप। काँग्रेसच्या उमेदवारीसाठी हिरामण खोसकर यांची शरद पवारांना साद। मला उमेदवारी द्यायला सांगा, हिरामण खोसकरांकडून पवारांना विनंती। बच्चू कडूंना धक्का। प्रहारचे आमदार राजकुमार पटेल शिवसेनेत प्रवेश करणार। 10 तारखेला मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात पक्षप्रवेश। राजकुमार पटेल यांची घोषणा। राजकुमार पटेलांनी प्रहार सोडणं ही भाजप शिवसेनेची खेळी। पुन्हा लढू आणि एकाचे 10 निवडून आणू, बच्चू कडूंचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये अज्ञाताकडून फडणवीसांच्या समर्थनात बॅनरबाजीतून विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न। कर्जत, खालापूर, खोपोली ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी। जोरदार पावसामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि जुन्या महामार्गावर वाहन चालकांची कसरत। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।